हाय हॅलो नमस्कार, मी सुनंदा जोशी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर जसं की आता तुम्ही बघताय माझा व्हिडिओ किचनमधूनच चालू झालेला आहे, म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की आजही मी तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे। तर आता वाजले संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। नॉर्मली या टायमापर्यंत माझा सगळा स्वयंपाक झालेला असतो, पण आज थोडासा लेट झाला। सो आता म्हटलं की बेसिक तयारी सगळी मी करून घेतली। सिंपल साधी एक रेसिपी करायची होती, म्हटलं ती करूया। म्हटलं करतोच आहे तर तुमच्यासोबत ती रेसिपी देखील शेअर करूया। ऑलरेडी याचा फुल व्हिडिओ जो आहे ना तो मी 2-3 वर्षापूर्वी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे, जेव्हा मी फक्त कुकिंगचे व्हिडिओज बनवायचे त्यावेळेला। म्हटलं आज खूप दिवसानंतर मी ही रेसिपी करते तर तुमच्यासोबत शेअर करूया पुन्हा एकदा। तर रेसिपीचं नाव आहे, आज मी बनवते टोमॅटो राईस। सो त्याच्यासाठी मी ना राईस वगैरे शिजवून घेतला। इथं एक मोठी वाटी ना राईस शिजवून घेतला। शिजवून ना थोडासा असा पसरवून ठेवलाय, जेणेकरून तो व्यवस्थित घट राहील, मऊ पडणार नाही भात त्याच्यासाठी म्हणून। आणि त्याच्यामध्ये जर पाणी राहिलेलं असेल तर तेही निघून जाईल याच्यासाठी। त्यानंतर बाकी काही काही गोष्टी मी घेणार आहे, कोणते मसाले वापरणार आहे ते सगळं मी रेसिपी बनवतानाच तुमच्याशी शेअर करेन। तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर जसं तुम्ही तर बघताय ना व्हिडिओमध्ये, त्या पद्धतीनं मी तांदूळ 1 वाटी तांदूळ घेतले होते आणि त्याचा भात शिजवून घेतला आहे। आणि भात गरम असतानाच ना तो मी एका परातीमध्ये असा उलटवून घेतला आहे, जो की राईस मोकळा होईल त्याच्यासाठी म्हणून। त्यानंतर एक कांदा घेतला आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत। ऑब्वियसली टोमॅटो राईस आहे म्हटल्यानंतर टोमॅटो आता आपल्याला जास्तच घ्यावा लागेल। त्यानंतर मसाल्याचा मी डबा घेतलेला आहे। आता मी मसाले ॲड करताना काय काय घेतलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करेनच। सो इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 चमच मी तेल घातलेले आहे, तुम्ही बघू शकता। सो तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेणार आहोत। जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही याच वेळेला कढीपत्ताही टाकू शकता। त्यानंतर मी थोडीशी इथं जिरं पण टाकून घेतलं। नंतर जिरं आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये एक जो कांदा होता आपला, तो कांदा ह्याच्यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे। आणि माझ्याकडं कढीपत्ता नव्हता त्यामुळे मी कढीपत्ता नाही टाकलेला। सो तुम्ही कढीपत्ता तुमच्याकडं असेल तर नक्की टाका, त्याचाही वास खूप छान येतो राईसमध्ये। सो टोमॅटो राईस हा अगदी साधी सोपी होणारी रेसिपी आहे, गडबडीच्या वेळेत तुम्ही कधीही बनवू शकता। तर त्यानंतर कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जो आपला टोमॅटो होता तो टाकून घेतलेला आहे। आणि टोमॅटो जो आहे ना तो शिजण्यासाठी म्हणून ना त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं मीठ टाकायचं आहे ना, एकंदरीत भातासाठी जेवढं लागणार आहे तेवढं सगळंच मीठ मी एकाच वेळेला टाकून घेतलं, कारण त्यामुळे अंदाज नाही चुकणार त्यामुळे। सो असं कांदा थोडासा फ्राय करून नंतर टोमॅटो देखील व्यवस्थित मी थोडा फ्राय करून घेतलेला आहे। आणि अगदीच मी जास्त ब्राऊन केलेला नाही आहे कांदा टोमॅटोला थोडंसं तेल सुटल्यानंतर अर्धा चमच धने पावडर, अर्धा चमच जिरे पावडर आणि अर्धा चमच हळद टाकलेली आहे। त्यानंतर अर्धा चमच मी इथं गरम मसाला घेतलेला आहे। जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर कोणताही बिर्याणी मसाला जरी टाकला तरी देखील चालू शकतो, छान येते टेस्ट। त्यानंतर हा ॲज युजल आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हा मसाला। सो आता हे ना तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलं आहे। पाणी टाकण्याचं रिझन का तर जिरे पावडर धने पावडर जे आहे ना ते थोडीशी शिजायला हेल्प होते त्याच्यासाठी म्हणून। आता हे पाणी मात्र आपल्याला याच्यामधलं पूर्ण आटवून घ्यायचं आहे, कारण राईस सुटसुटीत होण्यासाठी हेल्प होते त्याच्यासाठी म्हणून। आणि ते आटल्यानंतर जसं तुम्ही इथं बघताय मी शिजवून घेतलेला जो राईस होता तो या फोडणीमध्ये टाकलेला आहे अशा पद्धतीनं। आणि हे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण व्यवस्थित मिक्स नाही झालं तर मग थोडासा राईस व्हाईट व्हाईट राहतो आणि त्याची टेस्ट वेगळी लागते, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर मी 2 मिनटं फक्त लो फ्लेमवरती ठेवलं आणि गॅस बंद करून ठेवलं। जसं तुम्ही सांगितलं ना त्याप्रमाणे रेसिपी तर तयार झाली। त्यासोबतच मी काय केले नाही तर कांदा गोल कट केला आणि टोमॅटो पण घेतलेला आहे, त्याच्यासोबतच खूप छान लागतं। आणि आमच्या इथं हे ठरलेलं आहे राईस रेसिपी जर असेल तर कांदा लिंबू हा पाहिजेतच, किंवा मग ॲटलिस्ट रायता तरी केला जातोच। पण आज मी सिंपल कांदा कट करून घेतला आहे फक्त। आता जेवायचा वेळसुद्धा झालेलाच आहे, त्यामुळं गरमागरम पहिल्यांदा मी जेवण करते आणि नंतर मग आपला ब्लॉग कंटिन्यू करू। आज जरा बाहेर पण जायचं आहे संध्याकाळी इथं जवळपासच।
सो ते पण तुमच्यासोबत शेअर करेनच. सो चला आता जेवण घेऊया अगोदर आपण. त्यानंतर मी घेतली आमची ताटं करायला. सो ताटामध्ये पहिल्यांदा टोमॅटो ठेवला, त्यानंतर कांद्याचे जे स्लाईस मी करून घेतलेले तेही ठेवून दिलेत आणि त्यानंतर आपला जो टोमॅटो राईस आहे तो मी इथं सर्व केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि एक सांगायचं राहिलं, जर तुमच्याकडं कोथिंबीर अवेलेबल असेल तर पूर्ण राईस तयार झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चॉप करून तुम्ही कोथिंबीर नक्की टाका. माझ्याकडं अवेलेबल नव्हती त्यामुळे मी टाकलेली नाही. आणि इथं फायनली आमची दोन्ही ताटं तयार झालेली आहेत. सो ताटं झाली, जेवण आवरलं, त्यानंतर म्हटलं किचन ओटा वगैरे सगळं आवरायचं काम तर नेहमीच असतं, तेही करून घेऊयात आणि नंतरच मग बाहेर जाऊया. सो सुरुवातीला इथं बघू शकता थोडंफार साहित्य बाहेर राहिलेलं होते, डबे वगैरे काढलेले ते आवरून दिले. त्यानंतर आज आहे ना टोमॅटो राईस बनवलेलं, त्यामुळं किचन इतकं काही घाण झालंच नव्हतं. त्यामुळं म्हटलं सिम्पली पाण्यानं असं वॉश करून घेतलं ना तरी देखील चालू शकतं. म्हणून जसं तुम्ही इथं बघताय त्याच पद्धतीनं तो जो स्क्रबर आहे तो फक्त मी पाण्यामध्ये बुडवून घेतला आहे आणि सिम्पली असा पुसून घेतलं. कारण जर ऑइल नसेल ना तर खूप स्टेन पटकन निघून जातात. ऑइली स्टेन असेल तर मात्र सोप लावल्याशिवाय ऑप्शन नसतो. सो मी काळजी घेत असते, कारण कमीत कमी ऑइल उडालेलं बेटर आहे, आपलंच काम थोडं सोपं होतं त्यामुळं. सो अशा पद्धतीनं किचन ओटा क्लीन करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता भांड्यांचा खूप सारा ढीग पडला होता. कारण टिफिन वगैरे होते लावण्याचा, मिस्टरांचा सगळ्यांचे टिफिन वगैरे होते, ते टिफिन वगैरे पण घासायचे होते, त्यामुळे भांडी थोडी जास्त होती. आणि जसं तुम्ही तर बघताय हे तर नेहमीचंच आहे आपलं, जेवढे वेळा आपण जेवण बनवणार तेवढे वेळा भांडी घासणं ॲज युज्युअल आहे. असं म्हटलं जातं की कपड्यांना आणि भांड्यांना बरकत भरपूर आहे घरामध्ये. सो इथं माझी भांडी वगैरे देखील घासून आवरलेली आहे. जसं तुम्ही इथं बघताय घासून तर झाली, पटापट वॉश पण आपल्याला करून घ्यायची होती. आणि हे ना माझं एक मत आहे की जेवण झालं तर लगेचच भांडी घासून घेते, कारण जर लगेच भांडी नाही घासली ना नंतर मात्र करायचा खूप कंटाळा येतो. त्यामुळे आता फायनली इथं भांडी घासून झाली, म्हटलं ओट्यावरची ती उचलून खाली ठेवूया जेणेकरून ओटा देखील क्लीन करता येईल, राहिलं जेवढा होता तेवढा. सो इथं सगळं क्लीन करून झालेलं आहे, जसं तुम्ही इथं बघतच आहात. फायनली मी दाखवते किचन पूर्ण आवरून झाल्यानंतर कसं दिसतं, तेही पुढं मी व्हिडिओमध्ये अटॅच केलेलं आहे. आणि इथं हे बघू शकता तुम्ही खूप सारी भांडी घासून झाली, त्यानंतर सगळं आवरून एका साईडला लावून ठेवलं आणि फायनली किचन क्लीन झालेलं आहे. सो त्यानंतर आम्ही निघालो बाहेर जायला. तर लावण्य बसली होती आपले हे घालू की ते घालू सँडल करत, सो तिच्या पप्पाने तिला एक सँडल घातले. त्यानंतर आम्ही बाहेर जाण्याचं मेन रिझन हेच होतं की तिच्या स्कूलमध्ये आहे ना हे स्वातंत्र्य दिनानिमित्त कपडे तिला घ्यायचे होते, कारण 14 ऑगस्टला त्यांच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन होतं. 15 ऑगस्टला ऑब्वियसली तिला सुट्टी होती त्यामुळं. आणि गेल्यानंतर तिथं आम्हाला व्हरायटी काही नव्हती जास्त, 1-2च फ्रॉक अवेलेबल होते, त्यामधलंच आम्हाला हे एक पसंत पडलं. सो हे मी ट्राय करत होतो तिला. सो तिला हे थोडंसं मोठं होत होतं म्हणून मग यामधलाच आम्ही छोटा साईज तिला घेतला आणि ती खूप हॅपी होती ड्रेस ट्राय करून, ती काढायलाच तयार नव्हती, तिला आवडला हा ड्रेस. जसं तुम्ही इथं बघताय व्हिडिओमध्ये ना ती खूप हॅपी झाली होती. सो आणि त्यानंतर मग आम्ही ते घरी आलो. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात तसं आम्ही आता बाहेर तर जाऊन आलेलो आहोत आणि लावण्याचा एक ड्रेस आणायचा होता. काय खोलून पप्पा देतात, जा पप्पांच्याकडं. तर बाहेर जाऊन आलो आम्ही. लावण्याचा मला एक ड्रेस घेऊन यायचा होता तिला उद्या घालण्यासाठी, म्हणून 15 ऑगस्टसाठी. म्हणजे 15 ऑगस्टला तर तिला सुट्टी आहे, सो उद्या त्यांच्या स्कूलमध्ये 14 ऑगस्टला सेलिब्रेशन आहे. सो छान असा एक ड्रेस घेऊन आलो तिच्यासाठी. आणि बाकी घरातलं पण थोडंफार साहित्य घेऊन यायचं होतं, ते पण घेऊन आलो. ड्रेस 1 मिनिट दाखवते तुम्हाला. तर असा हे फ्रॉक पूर्ण प्लेन आहे आणि फक्त तिरंग्याचे आपले जे कलर्स आहेत ते ॲड केलेले आहेत, असं आहे ओव्हरऑल. आणि इथं आमच्या मॅडमांचं आल्याला बाहेरून काहीतरी खरेदी करून आलेलं साहित्य लगेच चालू केले खायला. काय करते? ओके. सो हे घेऊन आलो तिच्यासाठी. आणि घरातलं पण काही छोटं मोठं साहित्य आणायचं होतं, ते पण घेऊन आलो. सो आय होप तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर मेक शुअर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.